आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। घाबरलीस? अगं सारंगचं लग्न होतंय. त्रास होतोय का? काळजात कसं चर होत असेल ना हे सगळं ऐकून. ए सावली, लग्न होईपर्यंत ना सारंगच्या घरी नाही जायचं. नाही तर तुला माहितीये सारंगचं काय होईल ते. याची शिक्षा मिळणार. एक लास्ट टच बाकी है. गुड, आई एम लाइकिंग इट. वाह, बॅक टू बॅक दोन दोन लग्न. सगळे मेहंदळे अचानक खूप उत्सव प्रेमी झालेले दिसतंय. काय तिलोत्तमा, इथे काय करतेस तू? तुझं काय काम आहे इथे? वर तोंड करून म्हणाली होतीस ना इथे येणार नाहीस वगैरे. इकडे काय होतंय त्याच्याशी तुझा काहीच संबंध नाहीये. जा तू जा. काय? माझा याच्याशी काही संबंध नाही. माझा नाही तर कोणाचा संबंध असणार आहे तिलोत्तमा? तुझा एक मुलगा भर मांडवातनं मुलीला पळवून आणतो, बळजबरी तिच्याशी लग्न करतो, आणि आता इथे एका सुनेला घराबाहेर हाकलून देऊन तू तुझ्या एका मुलाचं बळजबरी लग्न लावतेस. तू विसरतेस तिलोत्तमा, तिची पळून आणली ना तुझ्या मुलाने मुलगी, माझी मुलगी आहे. आणि जिला तू हाकलून दिलायस ना तीही मला मुलीसारखीच आहे. मग आता तूच सांग, या सगळ्याशी माझा नाही तर आणखीन कुणाचा संबंध आहे? हा, जबरदस्ती नाही असं वाटतंय तुला? तारा येते. इथे पुढे उभे राहा. आता तुझ्या आईला सांग सत्य काय आहे ते. तुला बळजबरी जबरदस्ती आम्ही इथे घेऊन आलोय का तू स्वतःहून तुझ्या आईच्या घरातून पळून गेलीयस आणि स्वतःहून तुझ्या मर्जीनं माझ्या मुलाशी लग्न केलंयस? खरं काय आहे ते सांग तुझ्या आईला. मम्मा, मी सोहमशी माझ्या मर्जीने लग्न केले. यात कोणी कसलीच जबरदस्ती केली नाहीये माझ्याने. झालं? कळलं खरं काय ते? तेव्हा तुझ्या मुलीला आम्ही जबरदस्ती वगैरे घेऊन नाही आलो. तिने स्वतःहून स्वतःच्या मर्जीनं माझ्या लेकाशी लग्न केलंय. खरं तर माझी काही मान्यता वगैरे नाहीये बरं का या सगळ्याला.
माझा काहीच हात नाही या सगळ्यात. शिवाय आपल्या मुलांना लग्न, संसार, नाती हा बाहुला बाहुलीचा खेळ वाटतो, हो ना? तुझी मुलगी मला माझ्या घरची सून म्हणून मान्य नाहीच आहे, तेव्हा तू हिला घेऊन जाऊ शकतेस. जा घेऊन जा. असं ठीक आहे. जर असं असेल तर मग मी माझ्या ताराला आत्ता या क्षणी इथून घेऊन जाते. चल तारा. भैरवीजी थांबा. थांबा 2 मिनिटं. आई तू विसरतेस का तुम्हाला काहीतरी शब्द दिलायस? वाह वाह, हे चांगलं आहे तुम्हा मेंदळींचं. नौटंकी. एकाने मारल्यासारखं करायचं, दुसऱ्याने रडल्यासारखं करायचं. चांगलंय. आणि तुम्ही हे असं अश्रू ढाळून आता काही होणार नाहीये. एका आईचं तुम्ही मन दुखवलंय. तिचं मन दुखवून तुम्ही हे लग्न केलंय ना. पस्तावा, पश्चाताप होईल तुम्हाला दोघांनाही. शब्द आहे भैरवीचा. तारा, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. जर तुला माझ्याशी बोलायचं असेल तर 2 मिनिट बाहेर ये. मी वाट पाहते. काय मग लग्नानंतर गाणं गाणार आहेस ना, का सोडून देणार आहेस? नाही माहित, काही ठरवलं नाहीये ना. काय नाही माहित? हे तुला ठरवावं लागतं तारा. हा सा